नमस्कार मित्रांनो, MST CET क्रॅश कोर्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मॅथमॅटिक्स मधला एक खूप इंटरेस्टिंग आणि सोपा चॅप्टर घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी। 9-10 पासून आपण हा चॅप्टर शिकतोय। बरेचसे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला याच्यातले ऑलरेडी माहिती असणार आहेत। जे काही नवीन गोष्टी असतील ते आज आपण शिकूयात। क्लास 11 चा हा चॅप्टर असेल आणि या चॅप्टरचा वेटेज जर विचार केला आपण तर एक सिंगल क्वेश्चन या चॅप्टर वरती येणार आहे। जास्त वेटेज नाहीये, म्हणजे एक सिंगल क्वेश्चन असेल। बट हा चॅप्टर इतका सोपा आहे की याचा जो एक क्वेश्चन येणार आहे तो पण आपला चुकला नाही पाहिजे, ठीक आहे ना। तिथे आपल्याला परफेक्ट आन्सर देता आला पाहिजे, कारण हे बेसिक बेसिक आपण ऑलरेडी 9-10 मध्ये शिकलेलो असतोच। इथे पहा तुम्ही सुरुवात जर चॅप्टरची बघितली आपण तर हे जे आपण फॉर्म्युले समोर पाहतोय आता की एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्याचा जो फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स, हे सगळं आपण 9-10 मध्येच केलेलं असतं, ठीक आहे ना। पी ऑफ ए म्हणजे इव्हेंट ए होण्याची प्रोबॅबिलिटी एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजेच काय की फेवरेबल जो आपला इव्हेंट फेवरेबल जो आहे आपला आउटकम त्याचे नंबर ऑफ इलेमेंट्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स इन सॅम्पल स्पेस। सॅम्पल स्पेस म्हणजे काय असतं की एखादा इव्हेंट आपण जर करतो, एखादा एक्सपेरिमेंट आपण करतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट, तर त्याच्यामध्ये काय काय पॉसिबल आउटकम्स आहेत त्यांचा सेट म्हणजे आपण त्याला सांगतो सॅम्पल स्पेस, ठीक आहे ना। जितके काही पॉसिबल आउटकम आहेत सगळे टोटल पॉसिबल आउटकम्स ते आपल्या एस मध्ये असतात, सेट एस मध्ये, याला आपण सॅम्पल स्पेसचा सेट म्हणतोय। आणि जे काही इलेमेंट आपल्या त्या इव्हेंटच्या फेवरमध्ये आपण म्हणतो की हा इव्हेंट व्हायला पाहिजे, तर जे काही आपल्या फेवरमध्ये इलेमेंट असतील त्यांचा सेट जो असेल त्याला आपण म्हणतो सेट ए। मग हा जो इव्हेंट ए होणार आहे त्या इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी काय असेल, तर नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट ए डिवाइडेड बाय नंबर ऑफ इलेमेंट्स इन सॅम्पल स्पेस। म्हणजेच काय थोडक्यात की फेवरेबल जे आउटकम असतील त्या फेवरेबल आउटकम्सचा नंबर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स। काय काय पॉसिबल आउटकम्स टोटल पॉसिबल आहेत ते सगळे डिव्हिजन मध्ये असतील, फेवरेबल कुठे असतील, न्यूमरेटर मध्ये असतील। हा फॉर्म्युला आपण 9-10 मध्ये ऑलरेडी बेसिक शिकलेलो असतो, ठीक आहे। इथे दिलं पण आहे की एन ऑफ ए म्हणजे काय, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स, एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स, ठीक आहे। हे सगळं आपल्याला माहिती ऑलरेडी 9-10 मध्ये आपण ऑलरेडी सगळं शिकलोय। त्यानंतर इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय असेल, इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे जो इव्हेंट होऊ शकणार नाहीये, ठीक आहे ना, त्याची प्रोबॅबिलिटी काय होईल आपोआपच, एन ऑफ ए काय असेल त्या केसमध्ये 0 असेल। प्रोबॅबिलिटी 0 म्हणजे इम्पॉसिबल इव्हेंट झाला, तो होणारच नाही कधीच, ठीक आहे ना। त्यानंतर दुसरा एक इव्हेंट असतो तो म्हणजे शुअर इव्हेंट। शुअर इव्हेंट म्हणजे काय असेल की तो होणारच आहे 100%, हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे। मग त्या केसमध्ये आपण काय म्हणणार की त्या इव्हेंटची होण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल, तर 1 असेल, ठीक आहे। म्हणजे इथे इम्पॉसिबल इव्हेंट मध्ये काय होणार आहे, एक पण इलेमेंट आपल्या फेवर मध्ये नसणार। जो काही इव्हेंट तुम्हाला पाहिजे त्यातला एक पण इलेमेंट आपल्या फेवर मध्ये नाहीये, म्हणजे 0 इलेमेंट्स नंबर ऑफ जे आपण फेवरेबल आउटकम सांगतोय ते एक पण आउटकम आपल्या फेवर मध्ये नसणार आहे। त्यामुळे काय होईल, प्रोबॅबिलिटी 0 अपॉन टोटल म्हणजे 0 झाली त्या केसमध्ये। शुअर इव्हेंट मध्ये काय होणार आहे की जेवढे त्या सॅम्पल स्पेस मध्ये इलेमेंट आहेत ते सगळेचे सगळे आपल्या फेवर मध्ये असतील, त्याला काय म्हणायचं, मग त्या केसमध्ये आपण त्याला शुअर इव्हेंट म्हणणार। एक्झाम्पल बघू आपण की समजा एक कॉइन टॉस केला मी, तर कॉइन टॉस केला तर आपल्याकडे सॅम्पल स्पेस काय मिळतो, 1 2 3 4 5 6, ठीक आहे। हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, 1 2 3 4 5 6 हा एक सॅम्पल स्पेस आपल्याकडे तयार झाला। जर एक आपण सिंगल कॉइन टॉस केला असेल तर आता एक इव्हेंट घेतला आपण ए, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की तो जो डाय वरती नंबर यायला पाहिजे तो पाहिजे मला ग्रेटर दॅन 7, असं जर बोललो मी आता की ग्रेटर दॅन 7 नंबर यायला पाहिजे डाय वरती। आता आपल्याकडे जो सॅम्पल स्पेसचा सेट आहे याच्यामधले इलेमेंट ऑलरेडी 1 2 3 4 5 6 पर्यंतच आहेत, म्हणजे 7 पेक्षा ग्रेटर नंबर येऊ शकत नाही। म्हणजे इथे आपले आउटकम जे फेवरेबल आउटकम आपण सांगणार ते 0 आहेत, बरोबर ना। जे वरती न्यूमरेटर जो सांगायचा आहे फेवरेबल आउटकम्स वाला, त्या केसमध्ये तो एन ऑफ ए काय असेल, 0 असेल आपल्याकडे। त्याच्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय तयार झाली आपोआपच, 0 अपॉन एन ऑफ एस म्हणजे 6, 0 अपॉन 6 तयार झाली, ठीक आहे ना। हा झाला इम्पॉसिबल इव्हेंट, हे पॉसिबलच नाहीये, इथे एक पण फेवरेबल इलेमेंट नाही। दुसरा इव्हेंट किंवा बी इव्हेंट, एक इव्हेंट बी लिहिला मी, इथे म्हटलं की मला लेस दॅन 7 पाहिजेत नंबर, ठीक आहे। असं म्हणून आपण की लेस दॅन 7 वाले नंबर्स पाहिजेत, हा आपला इव्हेंट आहे, इव्हेंट बी। मग या इव्हेंट बीच्या फेवर मध्ये किती इलेमेंट आहेत, तर सगळेचे सगळेच लेस दॅन 7 आहेत ना। जेवढे काही सॅम्पल स्पेस मध्ये आहेत ते सगळेचे सगळेच लेस दॅन 7 आहेत, म्हणजेच नंबर ऑफ फेवरेबल इलेमेंट्स किती मिळाले आपल्याला, 6 मिळाले। टोटल पण किती आहेत, 6 आहेत, तर प्रोबॅबिलिटी काय असेल मग 6 अपॉन 6, म्हणजेच या केसमध्ये काय येणार आहे, 1 येणार आहे। म्हणजे हे काय झालं, इव्हेंट ए हा इम्पॉसिबल इव्हेंट झाला जिथे आपण प्रोबॅबिलिटी 0 सांगतोय, आणि इव्हेंट बी जो घेतला आपण हा काय झालाय, शुअर इव्हेंट झालाय, त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल तर 1 असेल, ठीक आहे। हे दोन टाईप लक्षात ठेवायचे। पुढे जाऊयात, तो फॉर्म्युला तर आपल्याला ऑलरेडी माहितच आहे, ठीक आहे। चलो नेक्स्ट, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट आणि एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, हे दोन इव्हेंट आपल्याला माहिती असायला पाहिजेत।
म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह आणि म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, ठीक आहे ना. तर एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय एकदा बघून घेऊ इथे आपण. एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय असेल की दोन इव्हेंट ए आणि बी, हे खूप दिसतंय ना सगळ्यांना, हे ए, यस, ए युनियन बी इक्वल्स टू यस. दोन इव्हेंट आपण एक्झॉस्टिव्ह कधी बोलणार त्यांना, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह, ठीक आहे. म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह आपण त्यांना कधी बोलणार आहेत, ज्या वेळेला की ए आणि बी हे जर दोन इव्हेंट म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह आहे असं आपण सांगतोय, तर याचा मिनिंग असा होईल की या दोघांचं युनियन जे असेल ते म्हणजेच टोटल सॅम्पल स्पेस होईल, ठीक आहे ना. दोन इव्हेंटचं युनियन केल्यानंतर जे काय मिळेल आपल्याला ते काय मिळणार आहे, सॅम्पल स्पेस मिळणार आहे. म्हणजे जितके इलेमेंट त्या सॅम्पल स्पेस मध्ये आहेत हे दोघांच्या युनियन मध्ये सगळेचे सगळे इलेमेंट असतील, तर याला आपण काय म्हणायचंय, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणायचं, ठीक आहे ना. दुसरा पार्ट आहे आणखी एक, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय असेल की या केसमध्ये आता हे दोन इव्हेंट ए आणि बी जर एक्सक्लुझिव्ह आपण सांगतोय, तर याचा मिनिंग असा असेल की यांचं इंटरसेक्शन जे असेल ते असेल नल सेट, एम्प्टी सेट. म्हणजे त्याच्या इंटरसेक्शन मध्ये काहीच नाही कॉमन, ए आणि बी मध्ये कॉमन एक पण इलेमेंट नाहीये, म्हणजे दोघांचं इंटरसेक्शन काय, नल सेट आहे. तर याला या केसमध्ये आपण काय सांगणार की हे जे दोन इव्हेंट आहेत ए आणि बी, यांना काय म्हणायचं, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, ठीक आहे. एक्झॉस्टिव्ह म्हणजे त्यांचा युनियन हा सॅम्पल स्पेसला इक्वल असणार आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्यांचं इंटरसेक्शन आहे हे एम्प्टी सेट असेल. एम्प्टी सेट म्हणजे त्याच्यामध्ये एक पण इलेमेंट नाही, ठीक आहे ना, कॉमन इलेमेंट एक पण नाही म्हणजे असं. तर हे दोन इव्हेंट पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आणखी एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हे आपण बघितलं, एक्झॉस्टिव्ह हा झाला एक्सक्लुझिव्ह. नेक्स्ट इज कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणजे काय असणार की इथे वाचू आपण डेफिनेशन काय लिहिलेले, इफ टू इव्हेंट्स ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह. असे दोन इव्हेंट आपण घेतलेत ए आणि बी, जे म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह पण आहेत, म्हणजे त्यांचं युनियन म्हणजेच एस ए, आणि ते एक्सक्लुझिव्ह पण आहेत, त्यांच्यामध्ये कॉमन पण काहीच नाहीये, ठीक आहे ना. देन दे आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स. मग त्या दोन इव्हेंटला आपण काय म्हणणार आहेत, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणणार आहेत, ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये काय होईल ना, एक इव्हेंट ए असेल एक, आणि दुसरा इव्हेंट आपण त्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटला ए डॅश लिहितो आपण तिथे, ए डॅश, हा इव्हेंट ए डॅश असेल. मग ए इव्हेंट ए चा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट कोण असेल, ए डॅश, किंवा ए डॅश चा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट कोण असेल, ए असेल, ठीक आहे. मग आपण इथे काय सांगायचं की ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ए आणि ए डॅश यांच्यामध्ये हे एक्झॉस्टिव्ह आहेत, म्हणजे या दोघांचं युनियन काय असेल तर सॅम्पल स्पेस बनणार. बट यांच्यामध्ये कॉमन काहीच नसणार आहे, म्हणजे हे एक्सक्लुझिव्ह आहेत, एक्सक्लुझिव्ह पण आहेत आणि एक्झॉस्टिव्ह पण आहेत. असे जर दोन सेट आपण घेतले, दोन इव्हेंट घेतले, तर त्या दोन इव्हेंटला आपण काय म्हणणार आहेत, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स म्हणणार आहेत. आता इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये काय आहे की जर दोन इव्हेंट कॉम्प्लिमेंटरी असतील तर त्यांच्या प्रोबॅबिलिटीज काय असतील, ठीक आहे. ओके, तर काय होईल ना की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए डॅश हे दोन्ही मिळून काय बनणार आहे, आपल्याला 1 मिळणार आहे. हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. आता कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट साठी काय असेल, त्या दोन ज्या आपण कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट सांगतोय ए आणि ए डॅश, त्यांच्या जर आपण प्रोबॅबिलिटीची ऍडिशन केली तर काय मिळणार आपल्याला, 1 मिळणार. हे काय मिळणार, हे एक्सक्लुझिव्ह आहेत ना, एक्झॉस्टिव्ह आहेत ना, सॉरी एक्झॉस्टिव्ह आहेत म्हणजे काय, त्यांचं युनियन म्हणजे सॅम्पल स्पेस आहे, म्हणजे दोघांना मिळून जे काय बनेल ते सॅम्पल स्पेस बनणार आहे. म्हणून काय होईल, दोघांची ऍडिशन काय होईल, प्रोबॅबिलिटीची ऍडिशन काय होणार आहे, 1 होणार आहे, ठीक आहे. सो आपण काय सांगायचं, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टार केला मी याला, एका वेगळ्या पेनने पण दाखवू आपण याला बॉक्स म्हणून. हा जो पॉईंट आहे हा आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. याचा यूज आपण बऱ्याच ठिकाणी करणार आहेत की दोन जर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आपल्याकडे आहेत तर त्यांच्या प्रोबॅबिलिटीजची ऍडिशन इज इक्वल्स टू ऑलवेज 1 असेल, ठीक आहे ना, हे इम्पॉर्टंट. मग इथे काय होईल ना, कधी कधी असं पण होईल की तुम्हाला असं विचारतील की पी ऑफ ए तर आपल्याला गिवन आहे, पी ऑफ ए डॅश फाइंड करायला लागेल आपल्याला बऱ्याच वेळा. मग आपण हा शिफ्ट करणार तिकडे, म्हणजे पी ऑफ ए डॅश, आता एक नवीन फॉर्म्युला पण मिळाला आपल्याला, 1 मायनस काय तयार झाला तो, पी ऑफ ए. म्हणजे काय, एखाद्या इव्हेंटची जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी माहिती असेल, ऑलरेडी पी ऑफ ए तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे, मग तुम्ही काय करणार, पी ऑफ ए डॅश कशी फाइंड करणार, तर 1 मायनस पी ऑफ ए फाइंड करणार. किंवा उलट पण होईल, तर तुम्हाला पी ऑफ ए डॅश गिवन आहे, म्हणजे एखाद्या इव्हेंटचा कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ए डॅश, त्याची प्रोबॅबिलिटी माहिती आहे, आणि मग त्या इव्हेंटची फाइंड करायची. तर आपण काय करायचं त्या केसमध्ये, 1 मायनस पी ऑफ ए डॅश तिकडे करायचा शिफ्ट, ठीक आहे ना. तिथे काय मिळेल, पी ऑफ ए मिळेल. मग तर हे दोन फॉर्म्युले आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. यांना आपण थोडंसं हायलाइट करून ठेवूयात की हे इम्पॉर्टंट आहे या पार्टमध्ये, ठीक आहे. आणि वरती जे आपण सांगितलं एक्झॉस्टिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह, हा एक पॉइंट इम्पॉर्टंट असेल, ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. ओके,
हे काही थेरम्स आपल्याकडे असतात प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये. सगळ्यात पहिला थेरम कुठला आहे? तो ऍडिशन थेरम. जो थेरम आपण सेट चॅप्टर मध्ये पाहिलेला असतो तोच थेरम आता इथे प्रोबॅबिलिटी मध्ये पण आलाय. सेम थेरम जो आपण सेट साठी युज केला होता तोच थेरम आता आपण प्रोबॅबिलिटी साठी पण युज करणार आहोत. ठीक आहे ना. तर त्या थेरम मध्ये काय असतं की ए युनियन बी ची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करतोय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू काय असेल तर पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी. इथे मायनस असेल पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे. पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा थेरम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हा थेरम तुम्ही सेट चॅप्टर मध्ये ऑलरेडी 11th ला शिकलेला असतात. ठीक आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही काही, हे तेच आहे. ओके. त्यानंतर हे सांगितलं वेअर ए युनियन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए ऑर बी हॅपनिंग. युनियन म्हणजे एकतर ए व्हायला पाहिजे ऑर बी व्हायला पाहिजे और दोन्ही पण व्हायला पाहिजे. ऍटलिस्ट एकतर याच्यातला त्या ए आणि बी इव्हेंट म्हणून एकतर इव्हेंट व्हायला पाहिजे. ऍटलिस्ट एकतर इव्हेंट व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये ऑर असतं दोघांच्या मध्ये. ऑर असेल तर आपण युनियन वापरतो, अँड असेल तर आपण इंटरसेक्शन वापरतो. इथे पण लिहून ठेवू आपण पुन्हा एकदा. दोन इव्हेंटच्या मध्ये ऑर असेल तर आपण त्यांच्यामध्ये युनियन वापरणार. दोन इव्हेंटच्या मध्ये अँड असेल तर आपण त्यांच्यामध्ये इंटरसेक्शन वापरणार. ठीक आहे. हे गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात बट त्या इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्यानंतर हे मग तो जो वरती आपण थेरम सांगितला हा युनियन म्हणजेच ऍडिशन सांगतोय आता आपण, आणि इंटरसेक्शन म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन सांगितलं, अँड सांगितलं. हे अँड आणि ऑर म्हणजे हे असंच असतं ना. ऑर म्हणजे ऍडिशनच असते. ठीक आहे. इंटरसेक्शन अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. हे पण आपल्याला माहिती आहे. आता पीएनसी मध्ये पण आपण पाहतो बरेच वेळा की ऑर युज केला म्हणजे आपल्याला ऍड करायचं असतं, अँड युज केला तर आपण मल्टिप्लाय करतोय. हे तिथे पण आपण बघितलंय. म्हणजे हे ऑर म्हणजेच ऍडिशन आहे, म्हणजेच युनियन आहे. अँड म्हणजेच मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजेच इंटरसेक्शन आहे. ठीक आहे ना. तर तोच थेरम आपण जो युनियन आणि इंटरसेक्शन मध्ये लिहिलाय तो आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये पण सांगू शकतो की हे ए और बी चे, हे ए अँड बी चे, हे ए इंटरसेक्शन बी चे. ठीक आहे ना. असं. ओके. काही स्पेशल केस साठी बघू हाच फॉर्म्युला, सेम हाच वाला फॉर्म्युला, पण काही स्पेशल केस साठी. स्पेशल केस म्हणजे काय ना की समजा असं तुम्हाला सांगितलं असेल की हे जे दोन इव्हेंट आहेत ए आणि बी हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सांगितले. ए आणि बी आपण सांगितले एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे त्यांचं इंटरसेक्शन काय असेल? एम्प्टी सेट असेल 5. ठीक आहे. एक्सक्लुझिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपल्यासाठी. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह जर इव्हेंट असतील हे, तर इंटरसेक्शन एम्प्टी सेट होईल. म्हणजे त्या इंटरसेक्शनची जी प्रोबॅबिलिटी असेल ती काय होणार आहे? ती 0 होणार आहे. ठीक आहे ना. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आपण वरती सांगितला होता युनियन वाला, त्याच्यामध्ये आता काय चेंज होणार? ए युनियन बी ची प्रोबॅबिलिटी काय बनेल? हा पी ऑफ ए तर सेम राहील, प्लस पी ऑफ बी होणार, तो पण सेम राहणार. पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी. आणि आपण जे मायनस करतोय पुढे, मायनस काय केलेलं इथे आपण? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस केलेली आहे. बट जर आपण इथे एक्सक्लुझिव्ह इव्हेंट सांगतोय म्हणजेच त्यांची प्रोबॅबिलिटी 0 आहे इंटरसेक्शनची, तर हा जो पुढचा पार्ट आहे हा 0 होऊन जाईल. म्हणजेच जो काही फॉर्म्युला होता आता बघितलेला आपण तो, हा फॉर्म्युला काय होईल? फक्त एवढाच राहील फॉर्म्युला. पी ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी. बट हा फॉर्म्युला कधी असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. कोणत्या केसमध्ये सांगायचं आपण? हे सांगायचं आपण हे दोन इव्हेंट जर एक्सक्लुझिव्ह असतील तर, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर फॉर्म्युला एवढाच राहील पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी इक्वल्स टू पी ऑफ ए युनियन बी. कारण इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी 0 होणार आहे. ठीक आहे. ओके. चलो, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. पुढे जाऊयात. छोटे छोटे थेरम्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे फॉर्म्युलेज आहेत. हे तुम्हाला नोट करून घ्यायचे सोबत सोबत माझ्या, लिहून ठेवायचे नोटबुक मध्ये आणि परत रिव्हिजन त्यांची करायची आहे. ओके. हा पॉईंट आपण ऑलरेडी मगाशी बघितला होता की जर दोन इव्हेंट आपण कॉम्प्लिमेंटरी सांगतोय तर त्या केसमध्ये काय होईल की दोघांची ऍडिशन म्हणजेच काय असेल तर 1 असेल. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. ठीक आहे. त्यानंतर कुठल्या पण इव्हेंटची प्रोबॅबिलिटीची रेंज ऑफ प्रोबॅबिलिटी, रेंज ऑलवेज काय असेल? प्रोबॅबिलिटीची 0 to 1 असेल. ठीक आहे. याच्यापेक्षा बाहेर आपण जाऊ शकत नाही. 1 पेक्षा मोठी आपण सांगू शकत नाही प्रोबॅबिलिटी. 1 म्हणजे 100% असतंय. ठीक आहे ना. जसं आपण हाफ सांगतो एखाद्या गोष्टी, हाफ आहे. हाफ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? 50%. ठीक आहे ना. तसं 1 म्हणजे 100% असतं. मग प्रोबॅबिलिटी 1 झाली म्हणजे 100% त्याची शुअरिटी आहे इव्हेंटची, म्हणजे तो शुअर इव्हेंट आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला जे शुअर इव्हेंट बघितलाय तो हाच आहे 1 प्रोबॅबिलिटी वाला. आणि जो इम्पॉसिबल इव्हेंट बघितला तो म्हणजे 0 प्रोबॅबिलिटी वाला. तर 0 पेक्षा लेस तर होऊ शकत नाही कुठली गोष्टची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे ना. एखादी गोष्ट होणार की नाही होणार याची जी पॉसिबिलिटी आपण सांगतो ती 0% किंवा 100%, त्याच्यापेक्षा वेगळं काही होऊ शकत नाही. 0 निगेटिव्ह मध्ये आपण सांगणार नाहीयेत आणि 100% पेक्षा जास्त आपण सांगू शकत नाही. 100% मध्ये सगळं झालं त्यात, शुअर झालं ते. ठीक आहे ना. सो इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असेल? ऑलवेज 0 to 1 असेल. मिनिमम 0 मॅक्सिमम 1 या रेंज मध्ये ती असेल. ठीक आहे. ओके. त्यानंतर नल सेट म्हणजे एम्प्टी सेट, तर प्रोबॅबिलिटी काय असेल? 0. त्याला इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतोय आपण. ओके. सबसेटचा एक रूल त्यांनी सांगितलाय.
हा एक थोडासा आपण लक्षात ठेवायचा आता, की जर ए हा जो सेट आहे, सेट ए जर बी चा सबसेट असेल, ए इज सबसेट ऑफ बी असं सांगितलं इथे आता, जर ए हा बी चा सबसेट असेल तर ए ची जी प्रोबॅबिलिटी आहे ती लेस ऑर इक्वल्स टू काय असेल, बी ची प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लेस ऑर इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ठीक आहे, हे कधी असणार, बट हे जर ए हा सबसेट असेल तर, जर बी सबसेट असेल ए चा तर हे उलट होईल, मग पी ऑफ बी इज लेस ऑर इक्वल्स टू पी ऑफ ए होईल. ठीक आहे, ओके. त्यानंतर डिफरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज, दोन इव्हेंटचा डिफरन्स इथे सांगितलाय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश, ठीक आहे ना, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश हा दिला फॉर्म्युला पुढे, पी ऑफ ए मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. किंवा तुम्हाला असं पाहिजे असेल पी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी, तर काय होईल मग, बी मधून मायनस होणार आहे दोघांचं इंटरसेक्शन. सेट सोबत आपण थोडं रिलेट करायचं. हे सेट मध्ये बघा, हे दोन तुम्हाला सेट दिले असतील ए आणि बी, या टाइपचे सेट आहे. समजा हा ए सेट आहे, हा बी सेट आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं की असा सेट शेड करा, असा तो पार्ट शेड करायच्यातला, की त्याच्यामध्ये ए इंटरसेक्शन बी डॅश हा वाला जो रिजन तयार होईल, हा रिजन शेड करून दाखवायचा आपल्याला. तर ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे काय, जे बी मध्ये नाहीये, हा तुमचा बाहेर असेल युनिव्हर्सल सेट असा या टाइप मध्ये. बी डॅश म्हणजे काय असतंय, बी च्या बाहेरचा पार्ट, आणि ए यांचं इंटरसेक्शन जर आपल्याला पाहिजे असेल तर काय होईल, फक्त एवढाच पार्ट तयार होईल, हा वाला. ए आणि बी डॅशचं इंटरसेक्शन दाखवतोय आपण. हे जे शेड केलं आपण आता, हे म्हणजेच ए इंटरसेक्शन बी डॅश तयार झालं. ठीक आहे, आणि हे कसं मिळालं बघा ना आपल्याला, की हा जो सेट ए होता गोलवाला पहिला, लेफ्ट साइडचा जो सर्कल सेट ए साठीचा, त्याच्यामधून आपण हा वाला पार्ट मायनस करतोय. कुठला वाला, हा वाला पार्ट. दुसरा कलर घेऊ आपण तिथे थोडासा. हा जो व्हाईट कलरचा पार्ट दाखवतोय मी, हा जर त्या सेट ए मधून मायनस केला तर काय मिळेल आपल्याला, ए इंटरसेक्शन बी डॅश मिळेल. आणि हा व्हाईट कलरचा पार्ट म्हणजेच काय, हा व्हाईट कलरचा पार्ट म्हणजेच ए इंटरसेक्शन बी आहे. ठीक आहे ना, मग जर आपण सेट ए मधून तो इंटरसेक्शन मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे, ए इंटरसेक्शन बी डॅश मिळणार आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश काय असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, इथे आम्ही सेट मध्ये लिहितो, हे म्हणजेच काय सांगितलं मी, तो सेट ए मायनस ए इंटरसेक्शन बी, हे म्हणजेच काय भेटलं आपल्याला, ए इंटरसेक्शन बी डॅश. हे झालं सेट साठी. मग सेम हे सगळं आपण काय करायचं आता, प्रोबॅबिलिटी साठी सांगायचं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, उलट केलं तर काय होईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए डॅश. इथे पण तेच करू आता. असं जर सांगितलं की बी इंटरसेक्शन ए डॅश, मग त्या केसमध्ये काय करावं लागेल, बी मधून मायनस करावं लागेल दोघांचं इंटरसेक्शन. म्हणजेच इथे प्रोबॅबिलिटी पण काय झाल्या, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन ए डॅश म्हणजे काय झाली, प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, या टाइप मध्ये. तर हे असं हे सगळं सेट सोबत जे आपण फॉर्म्युले बघितलेले असतात किंवा तिथले जे काही कन्सेप्ट असतात ते सगळे कन्सेप्ट आपण इकडे आता प्रोबॅबिलिटी मध्ये युज करणार आहोत. ठीक आहे ना, पुन्हा तो तीन सेटचा जो युनियनचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो, तोच फॉर्म्युला इथे पुन्हा युज करणार आहोत आपण, की प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी. हा फॉर्म्युला सेम आपण सेट मध्ये शिकलेलो असतो. ठीक आहे ना, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी युनियन सी शिकलेलो असतो सेट चॅप्टर मध्ये. तर हा तोच फॉर्म्युला आहे, फक्त प्रोबॅबिलिटीज मध्ये असेल हे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी प्लस सी मायनस ए इंटरसेक्शन बी मायनस बी इंटरसेक्शन सी मायनस सी इंटरसेक्शन ए, आणि मग नंतर जाऊन काय करणार, परत एकदा आपण प्लस करणार तिघांचं इंटरसेक्शन. ठीक आहे, हा जो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट, त्या कन्सेप्ट साठी आपण हा फॉर्म्युला शिकलेलो असतो सेट चॅप्टर मध्ये, की त्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं की नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी युनियन सी, हाच सेम फॉर्म्युला होता तो फक्त आपण कन्वर्ट केला होता प्रोबॅबिलिटी साठी. तर सेम तोच फॉर्म्युला बनेल. ठीक आहे ना. त्यानंतर जर हे इव्हेंट्स जर युनियन ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय, की जर हे जे आपण इव्हेंट सांगतोय एबीसी याच्यामधले, हे जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील, म्हणजे यांच्यामध्ये इंटरसेक्शन काही नसेल, एम्प्टी सेट असेल तो इंटरसेक्शनचा, म्हणजेच काय असतं, त्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी 0 बनते. असं जर असेल तर काय होईल, मग या केसमध्ये जेवढे काही इंटरसेक्शनचे टर्म्स आहेत, एबी बीसी एसी आणि एबीसी, हे तिघे पण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, म्हणजे यांच्यामध्ये कोणामध्येच काहीच कॉमन नाही. ठीक आहे, हे तिघे पण सेपरेट सेपरेट वेगळे असतील. त्यांच्यामुळे काय होईल, की त्यांच्या ज्या प्रोबॅबिलिटीज, इंटरसेक्शनच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आपण सांगतोय त्या सगळ्या काय होतील, 0 होतील. आणि मग तो शेवटी फॉर्म्युला काय बनणार आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी इक्वल्स टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी प्लस पी ऑफ सी. हे पुढे जे काही इंटरसेक्शन आहेत हे सगळे काय झाले, 0 झाले. ठीक आहे,
तो कॉन्सेप्ट, हा कॉन्सेप्ट आपण 2 सेट साठी पण बघितलाय. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी साठी तिघांसाठी पण तोच कॉन्सेप्ट, सेम कॉन्सेप्ट असेल. त्यानंतर ओके, मी सांगितलं की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू बी, 2 इव्हेंटचं मल्टिप्लिकेशन वाली प्रोबॅबिलिटी काय असेल, एका सिंगल इव्हेंट पेक्षा छोटीच असणार आहे. मग ती ए साठी असो किंवा बी साठी असो. पी ऑफ ए बी इज लेस और इक्वल टू पी ऑफ ए किंवा लेस और इक्वल टू पी ऑफ बी. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. आता पुन्हा एकदा अजून काय बाकी याच्यामध्ये बघायचंय. ओके, आता थोडासा नवीन कन्सेप्ट आहे, तो म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, हा थोडासा वेगळा कन्सेप्ट आणि नवीन कन्सेप्ट असेल. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय ना, की एखादा इव्हेंट झालेला आहे, एखादा इव्हेंट झाला, ऑलरेडी झाला, आणि तो इव्हेंट झाल्यानंतर आणखी एक इव्हेंट आपण करतोय दुसरा. ठीक आहे, पण हे 2 इव्हेंट एकमेकांवरती डिपेंड असतील समजा. मग आता जर सेकंड इव्हेंटची जी प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करू, सेकंड इव्हेंट जर फर्स्ट इव्हेंटवर डिपेंड असेल तर काय होणार आहे की फर्स्ट इव्हेंट मध्ये काय घडलं असेल त्याचा इफेक्ट सेकंड इव्हेंटवर होणार आहे. म्हणून आपण काय सांगतो की सेकंड इव्हेंटची जी प्रोबॅबिलिटी असेल ती चेंज होईल अकॉर्डिंग टू फर्स्ट इव्हेंट. ठीक आहे ना, आपण याला काय म्हणतो, ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी सांगतो याला, की याच गोष्टीला आपल्याला काय सांगायचं की कंडिशनल प्रोबॅबिलिटी. एक इव्हेंट होऊन गेलाय आणि त्यानंतर सेकंड इव्हेंट होतोय. ठीक आहे ना, गिव्हन एक इव्हेंट झालेला आहे म्हणून आणि त्यानंतर सेकंड इव्हेंट करायचं. आपण असं लिहायचं लिहिताना की समजा हे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए अंडर बी. ठीक आहे ना, इव्हेंट ए अंडर बी म्हणायला किंवा इव्हेंट ए गिव्हन बी असं म्हणायला. ठीक आहे ना, असं वाचताना आपण काही पण वाचू शकतोय, इव्हेंट ए अंडर बी किंवा इव्हेंट ए गिव्हन बी. म्हणजे काय, इव्हेंट बी हा झालेला हे गिव्हन आहे आणि त्यानंतर इव्हेंट ए होणार आहे. ठीक आहे ना, इव्हेंट बी झालेला असेल त्यानंतर इव्हेंट ए होणार आहे. मग त्यासाठी आपण त्याला रिप्रेझेंट कसं करायचंय, पी ऑफ ए गिव्हन बी. किंवा जर असं असेल की तुम्हाला असं सांगितलंय की इव्हेंट ए झालेला आहे आणि त्यानंतर इव्हेंट बी होणार आहे, म्हणजे इव्हेंट बी, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी अंडर इव्हेंट ए गिव्हन इव्हेंट ए. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी गिव्हन इव्हेंट ए. इव्हेंट ए झालेला आहे त्यानंतर इव्हेंट बी होणार आहे. ठीक आहे, त्याला आपण लिहिणार बी गिव्हन ए. ठीक आहे, ओके. तर यांचे फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागतील, की हा जो फॉर्म्युला बनेल पहिला वाला, तो फॉर्म्युला काय बनणार आहे, हा फॉर्म्युला बनेल पी ऑफ ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय जो इव्हेंट गिव्हन आहे आपल्याला त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, इकडे पण काय बनेल मग, ते दोघांचं इंटरसेक्शन असेल वरती न्यूमरेटर मध्ये, डिव्हिजन मध्ये कोण असणार, जो इव्हेंट झालेला असेल आपल्याला गिव्हन जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असेल डिव्हिजन मध्ये. ठीक आहे ना, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा आता, की असं काही कंडिशन गिव्हन असेल ज्याच्यामध्ये 2 इव्हेंट्स आहेत बट त्यातला एक इव्हेंट झालेला आहे हे गिव्हन आहे आणि त्यानंतर आपण सेकंड इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करतोय, तर आपल्याला काय करावं लागेल, या टाइपचा तो फॉर्म्युला बनेल म्हणजे. ठीक आहे ना, ओके. ठीक आहे, तर हा झाला फॉर्म्युला फॉर कंडिशनल प्रोबॅबिलिटी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला आपल्याला. नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन थेरम. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन थेरम मध्ये काय असेल की हाच फॉर्म्युला आपण थोडासा चेंज करणार. इथे हा जो ए इंटरसेक्शन बी दिला ना, आपल्याला याचा फॉर्म्युला बनवायचा. आता या केसमध्ये इथे जो ए इंटरसेक्शन बी आहे याचा आपण फॉर्म्युला बनवणार आहेत. इथून पहिल्या फॉर्म्युलातून आपण इथून काय सांगू शकतो बघा आता, की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजेच काय सांगणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ हा बी इकडे मल्टिप्लाय होईल ना, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन बी. ठीक आहे, हा एक नवीन फॉर्म्युला तयार झाला की ए आणि बी दोन्ही इव्हेंट व्हायचे असतील तर त्यांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी काय असेल, तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिव्हन बी. म्हणजे आधी इव्हेंट बी होणार आहे, तो झाल्यानंतर मग इव्हेंट ए होणार आहे. म्हणजे आधी इव्हेंट बी ची प्रोबॅबिलिटी इंटू बी झाल्यानंतर ए ची प्रोबॅबिलिटी. हे समजतं सगळ्यांना, हे कंडिशनलचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला असणार आहे. हा की ए इंटरसेक्शन बी आपल्याला सांगायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच काय असतं, इंटरसेक्शन म्हणजे इव्हेंट ए पण झालाय अँड इव्हेंट बी पण झालाय, दोन्ही पण इव्हेंट झालेत, बट इव्हेंट बी आधी झालाय, इव्हेंट बी झाल्यानंतर इव्हेंट ए होतोय. मग आपण काय सांगणार की पहिले इव्हेंट बी ची प्रोबॅबिलिटी मिळाली आपल्याला काय ते, म्हणजे इव्हेंट बी झाला असेल त्याची काय प्रोबॅबिलिटी ती मिळाली, त्यानंतर इंटू अँड आता इव्हेंट ए ची फाइंड करायची आहे बट गिव्हन इव्हेंट बी गिव्हन एक झालेला आहे म्हणून त्यानंतर ए ची फाइंड करणार आपण. या टाइप मध्ये काय मिळेल तुम्हाला, ते इंटरसेक्शन मिळेल. म्हणजे दोन्ही पण इव्हेंट होत आहेत, आधी बी होतोय मग ए होतोय, आपण बी ची प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाय केली कोणासोबत, आधी इव्हेंट बी त्याची प्रोबॅबिलिटी अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन इव्हेंट ए बट गिव्हन बी, म्हणजे बी झालेला आहे हे गिव्हन असताना ए. आता याचं उलट पण करता येईल की जर असं असेल की इव्हेंट ए आधी झालेला असं विचारलं असेल तुम्हाला
की हेच फाइंड तुम्हाला करायचंय, पी ऑफ ए इंटरसेक्शन बीच फाइंड करायचंय. बट आधी इव्हेंट ए झालेला आहे अशी कंडिशन असेल आपल्याकडे, तर आपण म्हणणार आधी इव्हेंट ए होणार, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए, आणि त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ काय लिहिणार आपण, बी, बट गिवन ए. ए हा झालेला आहे हे गिवन असेल तर आपण काय सांगायचं, याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी अंडर ए. याला याच फॉर्म्युला आपण काय म्हणतोय की हा म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन थेरम आहे. समजा असं होऊ शकतं कदाचित की तुम्हाला दोन इव्हेंट व्हायचे, ए आणि बी करायला होणार आहेत, म्हणजे इव्हेंट ए आणि इव्हेंट बी दोन्ही पण इव्हेंट झाले पाहिजेत, याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आता दोन केस तयार झाल्या, एक तर पहिले इव्हेंट हे ए होईल आणि त्यानंतर इव्हेंट बी होईल, म्हणजे काय इव्हेंट ए झाला त्यानंतर इव्हेंट बी झाला, ही एक पॉसिबिलिटी झाली. ऑर इव्हेंट बी आधी होणार आहे त्यानंतर इव्हेंट ए होणार आहे गिवन बी, ही एक पॉसिबिलिटी झाली. ठीक आहे ना. तर या दोन गोष्टी आपण इथे बनवू शकतोय. ह्या इंटरसेक्शनचे इथे फॉर्म्युला तयार करून दिलेत, यांनाच आपण काय म्हणतो, हा मल्टिप्लिकेशन थेरम आहे. ठीक आहे. ओके, सांगितलंय की जो पहिला फॉर्म्युला आहे तो कोणासाठी, की हे प्रोबॅबिलिटी ऑफ बोथ इव्हेंट्स ऑकरिंग युजिंग कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. जर बी झाला हे गिवन आहे तर ए गिवन बी साठी आपण हे यूज करून तो हा पहिला वाला फॉर्म्युला बनेल. आणि जर इव्हेंट बी आधी इव्हेंट ए आधी झाला असेल तर हा सेकंड वाला फॉर्म्युला यूज करून आपण त्यासाठी प्रोबॅबिलिटी फाइंड करणार आहे. दोन्ही इव्हेंट होण्याची प्रोबॅबिलिटी भेटते. ठीक आहे ना. हे म्हणजेच काय, दोन्ही पण इव्हेंट होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे. ओके, तर हे सगळं कंडिशनल बद्दल झालं की एक गिवन इव्हेंट आहे त्यानंतर सेकंड इव्हेंट होणार आहे, मग तुम्हाला त्याची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करायची आहे तर या टाइप मध्ये करायची आहे. किंवा दोन्ही पण इव्हेंट झाले पाहिजेत, हा जो कन्सेप्ट आहे, इव्हेंट ए आणि इव्हेंट बी दोन्ही पण झाले पाहिजेत, त्यासाठी काय असेल प्रोबॅबिलिटी, तर आधी इव्हेंट बी ची त्यानंतर ए अंडर बी, किंवा इव्हेंट ए नंतर बी अंडर ए. ठीक आहे. ओके, तर हे फॉर्म्युला नोट करून ठेवा. नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे आहे, जर ए आणि बी इव्हेंट्स इंडिपेंडंट असतील, आता आपण जे काही बोललो, इव्हेंट ए झालाय गिवन आहे त्यानंतर इव्हेंट बी होतोय, पण हे एकमेकावर डिपेंड आहेत. इव्हेंट ए मुळे इव्हेंट बी मध्ये काही चेंज होणार आहेत, त्यामुळे आपण त्याला ए अंडर बी लिहिलं. मग त्या केसमध्ये आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड करतोय, बट गिवन इव्हेंट बी आहे, म्हणजे बी इव्हेंट काय झाला यावर डिपेंड आहे इव्हेंट ए काय होणार आहे. ठीक आहे ना. तिथे म्हणजे डिपेंडंट इव्हेंट आहेत एकमेकांवरती. बट जर असं दिलं असेल की जे काही इव्हेंट तुम्हाला आहेत गिवन ते इंडिपेंडंट सांगितले, की ते इव्हेंट्स आर इंडिपेंडंट इव्हेंट्स, म्हणजे त्याने फरक नाही पडणार. एक इव्हेंट झाला असेल ऑलरेडी बट त्याने सेकंड इव्हेंटवर काही फरक नाही पडणार. ठीक आहे ना. असं असेल तर मग आपण काय त्यांना म्हणतो, इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणतो. ठीक आहे. मग त्या केसमध्ये काय होईल बघा, आता त्या केसमध्ये जर तुम्हाला असं विचारलं प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी सांगा, म्हणजे इव्हेंट बी झालेला आहे, मग त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए सांगायची आहे. बट आता हे इव्हेंट्स इंडिपेंडंट सांगितले आपण, म्हणजेच काय, हे कोणावर डिपेंड नाही कोणीच, त्यामुळे जो प्रोबॅबिलिटी त्या ए ची येणार होती तीच या केसमध्ये येईल. बी मुळे काही चेंज होणारच नाही ना, त्याच्यामुळे हे काय असेल, इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए असेल. ठीक आहे ना. किंवा असं पण होऊ शकतं की पी ऑफ ए अंडर बी डॅश असं जरी विचारलं त्यांनी, तरी पण इव्हेंट बी मुळे ए ला काही फरकच पडणार नाही, कारण इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. त्याच्यामुळे अंडर बी गिवन बी असेल किंवा गिवन बी डॅश असेल तरी सुद्धा या दोघांची पण प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, जी ऍक्च्युअल ए ची असती तीच असणार आहे, तिथे काही चेंज होणार नाही. बट जर हे इव्हेंट डिपेंडंट असतील तर मात्र त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे ना. तर तो फॉर्म्युला आपण बघितला वरती, इंटरसेक्शन अपॉन तो प्रोबॅबिलिटी ऑफ बी वाला. याच्या आधी जे बघितलं आपण ते फॉर्म्युला, तिथे इव्हेंट्स डिपेंडंट असतात. ठीक आहे, इंडिपेंडंट नसतात त्या केसमध्ये. या केसमध्ये इव्हेंट्स इंडिपेंडंट आहेत. तर हे ए गिवन बी किंवा ए गिवन बी डॅश म्हणजेच पी ऑफ ए असेल, किंवा पी ऑफ बी गिवन ए, पी ऑफ बी गिवन ए किंवा पी ऑफ बी गिवन ए डॅश, हे पण काय असणार आहे, पी ऑफ बी असणार आहे. हे डिपेंड नाही एकमेकांवरती. तर जी ऍक्च्युअल बी ची असायला पाहिजे प्रोबॅबिलिटी तीच मिळेल आपल्याला, ए ने आणि ए डॅश ने काही फरक पडणार नाही. ठीक आहे. ओके, मग त्या केसमध्ये आपण अजून एक फॉर्म्युला बघितला. तो फॉर्म्युला काय होता, इंटरसेक्शनचा फॉर्म्युला. पी ऑफ ए इंटरसेक्शन बी चा आपण मग अशी फॉर्म्युला पाहिला होता की इथे असं सांगितलं की पी ऑफ ए आणि त्यानंतर पी ऑफ ए अंडर बी असं आपण सांगितलं. सॉरी, उलट लिहिलं मी जरा. इव्हेंट ए आधी झाला असेल तर आपण काय सांगणार, मग बी अंडर ए सांगणार. ठीक आहे. या केसमध्ये बघा आता काय होईल, हा मग अशी आपण एक मल्टिप्लिकेशन थेरम म्हणून हा फॉर्म्युला लिहिलाय. बट आता जर हे इव्हेंट डिपेंडंट होते तेव्हा हा फॉर्म्युला बरोबर करेक्ट आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. आता इव्हेंट काय सांगितले आपण, इंडिपेंडंट सांगितले. इंडिपेंडंट साठी हे बी अंडर ए, बी गिवन ए हा जो पार्ट आहे याचा काही रिलेव्हन्स आहे का, तर याचा युजच नाही काही, कारण हे पी ऑफ बी गिवन ए असं जर असेल तर याचा मिनिंग काय असतोय की पी ऑफ बी.
म्हणजे हे काय असेल, हे पी ऑफ बी असेल. कारण ए इव्हेंट झालाय ऑलरेडी, हे गिवन आहे, बट त्याने बी वरती काही इफेक्ट होणार नाही. जी बी ची प्रोबॅबिलिटी आहे तीच ही बी अंडर ए असणार आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला काय चेंज झाला आता, याच्या आधी तर पी ऑफ ए आहेच, पी ऑफ ए इंटू काय तयार झालं, पी ऑफ बी तयार झालं. ए इंटरसेक्शन बी साठी जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी पाहिजे असेल या केसमध्ये, इंडिपेंडंट इव्हेंटच्या केसमध्ये, तर आपण ते काय सांगणार आहेत, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल्स टू पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. ठीक आहे. जो फॉर्म्युला आपण मगाशी याच्या आधीच्या स्लाइड वरती मल्टिप्लिकेशन थेरम म्हणून हा बघितलाय, याच्यामध्ये चेंज काय होणार फक्त आता, की हा जो बी गिवन ए हा जो पार्ट आहे हा म्हणजेच पी ऑफ बी आहे. ठीक आहे ना, कारण इथे इंडिपेंडंट इव्हेंट आहेत, तर या ए इव्हेंटमुळे बी वरती काहीच चेंज झालेलं नाहीये. जी प्रोबॅबिलिटी ऍक्च्युअल बी ची असायला पाहिजे होती तीच बी गिवन ए ची असणार आहे. म्हणून आपण याला बी पी ऑफ बी लिहिणार डायरेक्ट, आणि हा फॉर्म्युला काय बनेल मग, पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी. ठीक आहे, हा छोटासा कन्सेप्ट. ओके. त्यानंतर इंडिपेंडन्स ऑफ कॉम्प्लिमेंट्स. इफ ए अँड बी आर इंडिपेंडंट, हे दोन इव्हेंट जर इंडिपेंडंट असतील, ए आणि बी इव्हेंट्स, देन त्यांचे कॉम्प्लिमेंट्स ए आणि बी डॅश आर ऑल्सो इंडिपेंडंट, ए डॅश अँड बी डॅश आर ऑल्सो इंडिपेंडंट. जर दोन इव्हेंट इंडिपेंडंट असतील ए आणि बी, तर ए आणि बी डॅश हे पण इंडिपेंडंट असतील, किंवा ए डॅश आणि बी डॅश हे सुद्धा काय असतील, इंडिपेंडंट असतील. ठीक आहे ना. ओके. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे आपला तो म्हणजे हा बेस थेरम आहे. ठीक आहे, हा बेस थेरम हा थोडासा नवीन, कंडिशनल आणि हा बेस थेरम ह्या दोन गोष्टी फक्त नवीन आहेत आपल्यासाठी. बाकी सगळे टर्म्स वगैरे आपण ऑलरेडी प्रोबॅबिलिटी मध्ये म्हणा किंवा सेट चॅप्टर मध्ये म्हणा आपण ते सगळे पाहिलेले असतात. हे कंडिशनल प्रोबॅबिलिटी हा एक पार्ट नवीन आहे, आणि हा बेस थेरम हा एक पार्ट नवीन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय सांगतात की एखादा इव्हेंट होणार आहे, ठीक आहे ना, एखादा इव्हेंट व्हायचा आपल्याला, हे कंडिशनलचा क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असेल ते बघा काय ते, दिस थेरम इज अ फंडामेंटल कन्सेप्ट इन प्रोबॅबिलिटी थेरी that describe the probability of event based on prior knowledge of conditions related to the event. ठीक आहे ना, एखादा इव्हेंट व्हायची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची आहे, बट तो इव्हेंट होण्यासाठी आधी काही गोष्टी गिवन असतील, काय काय इव्हेंट झालेले आहेत ते, त्यानुसार आपल्याला ती नवीन इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची असेल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट काय पाहून घेऊ आपण, की B1 B2 B आणि N, B1 B2 असं BN पर्यंत हे काही इव्हेंट्स आहेत, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. B1 B2 B3 हे असे काही इव्हेंट सांगितलेत. हे काय आहेत, म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह, म्हणजे यांच्यामध्ये यांचं युनियन काय असणार आहे, सॅम्पल स्पेस असणार आहे पूर्ण. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय असेल, त्यांच्यामध्ये कॉमन काहीच नाही, इंटरसेक्शन 0 असेल. ठीक आहे ना. अँड ए इज अन इव्हेंट दॅट ऑकर्स ऍज अ रिझल्ट ऑफ दीज BI म्हणजे या B1 B2 B3 BN पर्यंत आपल्याकडे इव्हेंट आहेत, त्यातला एक कोणतरी BI म्हणजे काही पण नंबर असेल तो, त्या एका इव्हेंट नंतर काय होणार आहे, तो इव्हेंट ए होणार आहे. इव्हेंट ए इज अन इव्हेंट दॅट ऑकर्स ऍज अ रिझल्ट ऑफ दीज BI इव्हेंट्स. ते जे इव्हेंट्स आपण सांगितलेत यांच्यातून हा एक रिझल्ट, एक नवीन इव्हेंट मिळणार आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं असतं याच्यामध्ये, आपण सध्या फॉर्म्युला बघून घेऊ फक्त काय येतो, त्यानंतर आपण त्याचे क्वेश्चन पण करणार आहेत. की हा जो फॉर्म्युला आहे, की तुम्हाला फाइंड करायचं असेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए हा इव्हेंट गिवन आहे, होणार आहे म्हणून, आणि त्यासाठी तो हे जे इव्हेंट गिवन आहेत ना, B1 B2 B3 BN पर्यंत, त्याच्यातला एक कोणीतरी विचारतील तुम्हाला B1 B2 B3 कुठला पण विचारतील, की अशी प्रोबॅबिलिटी फाइंड करा ज्याच्यामध्ये इव्हेंट ए झालेला आहे, बट तो इव्हेंट झाल्यानंतर B1 B2 B3 जो काही नंबर असेल तो पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ दिस BI इव्हेंट पाहिजे गिवन इव्हेंट ए. फाइंड काय करायचं असेल, हे जे काही तुम्हाला इव्हेंट दिलेले असतील त्यातल्या एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला पाहिजे असेल, बट गिवन इव्हेंट ए असं पाहिजे असेल. मग आपण काय करायचं, की तो जो BI इव्हेंट जो आपल्याला पाहिजे म्हणतात हे, ठीक आहे ना, गिवन ए, तर सगळ्यात पहिले आपण लिहायचा कसा फॉर्म्युला लक्षात घ्या, की वरती हा BI ची प्रोबॅबिलिटी लिहून घेणार आपण. आपल्याकडे तो फॉर्म्युला होता ना, आपण मगाशी एक फॉर्म्युला लिहिलाय, की असा फॉर्म्युला, की P ऑफ A इंटरसेक्शन बी, हा जो फॉर्म्युला लिहिलाय आपण, P ऑफ A इंटरसेक्शन बी वाला फॉर्म्युला, याच्यामध्ये काय सांगितलं, की P ऑफ A असेल, त्यानंतर P ऑफ B अंडर A असेल. ठीक आहे ना, तर हा A जर शिफ्ट केला आपण इकडे, तर P ऑफ B अंडर A, P ऑफ B गिवन A, हा फॉर्म्युला काय तयार झाला, किंवा हा डायरेक्ट पण लिहिला आपण फॉर्म्युला कंडिशनल मध्ये. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही, हा डायरेक्ट पण लिहिला आपण फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला. ठीक आहे, इथून आपण काय करणार, हे सगळं तिकडचं यूज करायचं आपल्याला इथे. ठीक आहे ना, तर इथे काय होईल आता,
बी प्रोबॅबिलिटी, हा ठीक आहे, हे काय सांगतोय मी की प्रोबॅबिलिटी ऑफ बी आय गिवन ए तुम्हाला फाइंड करायचं असेल तर आपण फॉर्म्युला, हा बेस थेरमचा फॉर्म्युला कसा बनवणार आहे की पी ऑफ बी आय हे जे आहे, जो बी ज्या नंबरचा पाहिजे आपल्याला तो नंबरचा बी, त्याची प्रोबॅबिलिटी इनटू, आता हे उलट करायचंय, ठीक आहे ना, आपण प्रोबॅबिलिटी सांगायची आहे ए गिवन बी आय, जे तुम्हाला विचारलंय बी आय गिवन ए विचारलंय, याचा फॉर्म्युला बनवायचा कसा आपण बेस थेरमचा, की पहिले असेल प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट बी आय अँड प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए अंडर बी आय, म्हणजे याचा उलटा करून सांगायचं आपल्याला कंडिशनल, ठीक आहे ना, हे उलट करून सांगितलं, डिवायडेड बाय, आता ही झाली आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ती झाली प्रोबॅबिलिटी, की जो रिक्वायर्ड इव्हेंट आहे तो इव्हेंट होणार आणि त्यानंतर ए झाला, ही कंडिशन तयार झाली. कारण हे आपण तयार केलं म्हणजे काय केलंय, हाच पार्ट बनवलाय की एक इव्हेंट ए होणार त्यानंतर तो इव्हेंट बी होणार गिवन ए, ठीक आहे, इव्हेंट ए झाल्यानंतर होणारा इव्हेंट आहे तो, तसं आपण जो इव्हेंट आपल्याला पाहिजे बी आय त्याची प्रोबॅबिलिटी इंटू तो झाल्यानंतर ए ची प्रोबॅबिलिटी फाइंड केली आपण, पी ऑफ ए अंडर बी आय सांगितला. आता डिव्हिजन मध्ये काय असेल, जितके काही पॉसिबल इव्हेंट्स आहेत हे B1 B2 B3 Bn पर्यंत, म्हणजे हे आपल्याला जे फेवरेबल ते लिहिलं आपण, की जो पाहिजे आपल्याला तोच इव्हेंट झाला आणि त्याच्यानंतर तो ए झाला, ही कंडिशन, ही फेवरेबल कंडिशन तयार झाली. खाली काय पाहिजे, टोटल पाहिजेत ना आपल्याला सगळे, टोटल म्हणजे काय होईल की तो इव्हेंट B1 झाला असेल अशी पॉसिबिलिटी आहे की B1 होईल आणि B1 झाल्यानंतर मग तो काय होईल, ए होईल, ए अंडर B1, ही एक पॉसिबिलिटी झाली. और सेकंड पॉसिबिलिटी काय की इव्हेंट B2 होणार आणि त्यानंतर तो इव्हेंट ए होणार, ए अंडर B2, हे असं कुठपर्यंत होईल, शेवट लास्ट वाल्यापर्यंत, की इव्हेंट तो BN होणार आणि त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए अंडर BN सांगणार आपण, ठीक आहे ना. तर हा फॉर्म्युला असा तयार झाला. याच्यामध्ये आपण काय केलंय, याचा बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या की तुम्हाला पाहिजे असेल प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी आय, हा आय नंबरचा इव्हेंट पाहिजे आपल्याला, तो झाला पाहिजे, बट गिवन काय, इव्हेंट ए झाल्यानंतर तो झाला पाहिजे, ठीक आहे ना, हे कंडिशन गिवन आहे आणि हे तुम्हाला फाइंड करायचं असं, हे वाला तुम्हाला, याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे की ए झालाय त्यानंतर तो बी आय झाला पाहिजे आय नंबरचा, म्हणजे फेवरेबल आपलं काय की इव्हेंट बी आय नंबरचा जो इव्हेंट आहे तो झाला पाहिजे, ही आपल्याला फेवरेबल कंडिशन झाली. मग आपण वरती लिहितो प्रोबॅबिलिटी काढताना काय असतंय, वरती फेवरेबल खाली टोटल, मग फेवरेबल कसं करणार आपण, कसं फाइंड करणार, तर तो इव्हेंट बी आय होईल बट गिवन काय आपल्याला ए झालेला असेल, ठीक आहे ना, इथे उलट करायचंय, म्हणजे आता बी वन नाही सॉरी, हा बी आय जो नंबर इथे पाहिजे असेल त्या नंबरचा इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए अंडर तो इव्हेंट, ठीक आहे ना, तो इव्हेंट झाल्यानंतर आता ए इव्हेंट झाला, आधी तो इव्हेंट बी आय नंतर बी आय झाल्यानंतर ए इव्हेंट, हे न्यूमरेटर मध्ये असेल फेवरेबल. मग टोटल काय पॉसिबल आहे की आपल्याकडे तर B1 पासून BN पर्यंतचे इव्हेंट्स आहेत, मग टोटल मध्ये काय होईल की पहिला इव्हेंट झाला त्यानंतर तो ए झाला, और सेकंड इव्हेंट झाला त्यानंतर ए झाला, और थर्ड इव्हेंट होईल त्यानंतर ए होईल, असं टोटल काय होईल लास्ट वाल्या नंबर पर्यंतच्या लास्टच्या इव्हेंटच्या पर्यंत, म्हणजे BN नंबरचा इव्हेंट होणार अँड त्यानंतर मग तो ए होणार, ठीक आहे ना. म्हणजे आपण वरती लिहिला फक्त फेवरेबल, ज्या नंबरचा पाहिजे तो नंबरचा इव्हेंट झाला त्याची प्रोबॅबिलिटी इंटू तो झाल्यानंतर ए ची प्रोबॅबिलिटी, ठीक आहे ना, हे न्यूमरेटर मध्ये फेवरेबल झालं. आणि टोटल ज्या पॉसिबिलिटीज आहेत B1 सोबत B2 सोबत असं BN पर्यंत, हे टोटल आपण काय करणार डिव्हिजन मध्ये सांगणार. इथे जो फॉर्म्युला वरती लिहिलाय त्याच्यामध्ये तेच आहे की वरती जे आहे ते आपल्याला फेवरेबल आहे, की ज्या इव्हेंट सोबत तुम्हाला पाहिजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आय अंडर ए पाहिजे, तर तुम्ही सांगणार की हा बी आय आधी झाला असेल त्याची प्रोबॅबिलिटी इंटू तो झाल्यानंतर ए ची प्रोबॅबिलिटी, तर हे झालं फेवरेबल. डिव्हिजन मध्ये यांनी सांगितलं समेशन ऑफ आय ची व्हॅल्यू 1 to n दिली आहे, म्हणजे हा B1 B2 B3 असं BN पर्यंत जाणार आहे. आणि इंटरसेक्शन सांगितलं, इंटरसेक्शन म्हणजे आपण हे जे वापरतो वरती तो हा इंटरसेक्शनचाच फॉर्म्युला असतो, ठीक आहे ना. म्हणजे हे जेवढे काही ए इंटरसेक्शन बी आय बनतील, म्हणजेच हे टर्म्स, हा पहिला टर्म, हा दुसरा टर्म, हा तिसरा टर्म, हा लास्ट वाला टर्म, या सगळ्यांची काय असेल तिथे ऍडिशन असेल, ठीक आहे ना. तर हा आहे तुमचा बेस थेरम. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा असेल तर एवढं लक्षात ठेवायचंय की तुम्हाला गिवन रिक्वायर्ड काय असेल, जे विचारलं असेल क्वेश्चन मध्ये, ते विचारणार काय क्वेश्चन मध्ये की तुम्हाला पाहिजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक इव्हेंट असेल बी आय नंबरचा, बट गिवन ए, इव्हेंट ए झाल्यानंतर तुम्हाला बी आय ची प्रोबॅबिलिटी पाहिजे, तर आपण काय करायचंय, पहिल्यांदा आपला फेवरेबल म्हणजे हा बी आय पाहिजे ना तुम्हाला, तर हा फेवरेबल आहे, हा होणार आणि हा झाल्यानंतर मग काय होणार, ए होणार, हे तुमचं रिक्वायर्ड झाली जे फेवरेबल झाले वरती. डिव्हिजन मध्ये काय असेल तर जेवढे काही पॉसिबिलिटी आहेत, म्हणजे B1 ने सुरुवात करणार आपण, फर्स्ट इव्हेंट होऊ शकतो त्यानंतर तो ए होणार आहे, ही एक पॉसिबिलिटी झाली, और इव्हेंट B2 होणार, सॉरी हे B2 लिहूयाला, आणि त्यानंतर तो ए होणार
अशा पॉसिबिलिटीज किती असतील आपल्याकडे, तर nth टर्म पर्यंत असतील पॉसिबिलिटीज. या सगळ्यांची आपण खाली ऍडिशन करणार आहे. जे रिक्वायर्ड ते वरती असेल आणि जे जितक्या पॉसिबिलिटी जेवढ्या काही असतील त्या सगळ्या डिनॉमिनेटरला असतील. हा म्हणजेच काय, तर तो बेस थेरम आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं एक्सप्लेन मी केलंय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता काय करायचं असतं आपण ते, याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर जास्त क्लिअरिटी येईल की आपल्याला आपण काय गिव्हन होतं क्वेश्चन मध्ये आणि आपण ते कसं फाइंड केलं. ते क्वेश्चन केल्यानंतर जास्त क्लिअरिटी येणार आहे. हा आपण थेरेटिकल पार्ट बघतोय आता फक्त की हा फॉर्म्युला कसा बनवायचा आहे. ठीक आहे ना, ऍक्च्युअल क्वेश्चन करताना जास्त याच्यामध्ये क्लिअरिटी तुम्हाला येईल. ठीक आहे, त्यानंतर हे थोडं या थेरम बद्दल सांगितलंय काय काय याच्यामध्ये आहे ते. त्यांनी सांगितलं की हे जे इव्हेंट आहेत B1 B2 B3 वगैरे हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स आहेत, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स आहेत. ठीक आहे ना, त्यानंतर फॉर्म्युलामध्ये अजून काय काय असणार आहे, तर हे BI इंटू A अंडर BI आपण सांगितलं. हे काय रिप्रेझेंट करेल की इट रिप्रेझेंट्स जॉईंट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A अँड BI. हे जे न्यूमरेटर आपण जो लिहिला त्याच्यामध्ये काय दाखवलं आपण की इव्हेंट BI आणि A हे दोन्ही पण इव्हेंट होतील याची प्रोबॅबिलिटी आहे. ते सांगितलं ना की आपण असं दाखवलं की प्रोबॅबिलिटी ऑफ BI इव्हेंट झाला आणि त्यानंतर A इव्हेंट झाला. याचा मिनिंग काय झाला की हा BI आणि हा A दोन्ही पण इव्हेंट होण्याची ती प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे ना सोबत. त्यानंतर हे जे आहे समेशनचं साइन ते काय दाखवणार आहे, ते रिप्रेझेंट करणार आहे टोटल पॉसिबल प्रोबॅबिलिटी. टोटल प्रोबॅबिलिटी काय असेल, सगळ्या इव्हेंटची मिळून ते जे B1 B2 B3 BN पर्यंत आपण सांगितले ते सगळे इव्हेंट्स होऊन नंतर A होणार. हे जे काही टोटल पॉसिबिलिटी आहे त्याची पूर्ण प्रोबॅबिलिटी आपण डिनॉमिनेटरला लिहिलेली. आपण ती समेशन लिहिली म्हणजेच काय, ती टोटल प्रोबॅबिलिटी आहे. ठीक आहे ना, ती समेशन म्हणजे काय असेल तर टोटल प्रोबॅबिलिटी असेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट आणि सोपा, सगळ्यात सोपा आणि इम्पॉर्टंट पॉइंट हा ऑड्स इन फेवर किंवा ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट. ठीक आहे ना, ऑड्स इन फेवर ऑफ इव्हेंट किंवा ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट. तर ऑड्स इन फेवर म्हणजे काय की ऑड्स रिप्रेझेंट द रेशियो ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट हॅपनिंग टू प्रोबॅबिलिटी ऑफ इट नॉट हॅपनिंग. हे ऑड्स इन फेवर, हे ऑड्स काय रिप्रेझेंट करणार आहे आपल्याला की असा रेशो रिप्रेझेंट करणार आहे. तो रेशो कोणाचा असेल, तर एखादा इव्हेंट होणार याची प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट हॅपनिंग म्हणजेच एखादा इव्हेंट ए तो होणार याची प्रोबॅबिलिटी काय असेल, P ऑफ A असेल. हा रेशो सांगायचा आपल्याला P ऑफ A टू द प्रोबॅबिलिटी ऑफ इट नॉट हॅपनिंग. ठीक आहे ना, नॉट हॅपनिंग, तो इव्हेंट नाही झाला पाहिजे याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे तो इव्हेंट झाला पाहिजे त्याची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय तो इव्हेंट नाही झाला पाहिजे याची प्रोबॅबिलिटी असेल. ठीक आहे ना, म्हणजेच काय होईल, P ऑफ A म्हणजे तो इव्हेंट झाला असेल, अपॉन मध्ये काय असेल तर P ऑफ A डॅश तो इव्हेंट नाही होणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ A डॅश. तर हे म्हणजेच काय, ऑड्स इन फेवर ऑफ इव्हेंट A. ऑड्स इन फेवरचा फॉर्म्युला इथे तयार केलाय फॉर्म्युला की ऑड्स इन फेवर म्हणजेच काय असेल, P ऑफ A डिवायडेड बाय P ऑफ A डॅश. ऑड्स इन फेवर ऑफ इव्हेंट A म्हणजे ऑड्स म्हणजे हा एक रेशिओ असणार आहे, त्याच्यामध्ये आपण काय दाखवणार की एखादा इव्हेंट होतोय त्याची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय तो इव्हेंट नाही होणार याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, हा सिंपल कन्सेप्ट. आता याच्या उलट असेल, जसं म्हटलं की ऑड्स अगेन्स्ट पाहिजे मला, हे तर फेवर मध्ये झाले, ऑड्स इन फेवर झाले, हा रेशो मिळाला. बट असं विचारलं आता कोणीतरी की ऑड्स अगेन्स्ट सांगा, ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट A. ठीक आहे, ऑड्स अगेन्स्ट जर विचारले तर उलट होईल ना आता थोडस, की नाही होण्याची प्रोबॅबिलिटी वरती असेल, P ऑफ A डॅश वरती असेल आणि डिव्हिजन मध्ये काय असेल तर P ऑफ A असेल. मग या केसमध्ये हा फॉर्म्युला बनेल. इथे खाली दिला पण आहे ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट A, इथे फॉर्म्युला दिलाय की P ऑफ A डॅश अपॉन P ऑफ A. हा त्याचा फॉर्म्युला ऑड्स अगेन्स्ट वाला आणि हा फॉर्म्युला ऑड्स इन फेवर वाला. सोपा कन्सेप्ट आहे, खूप सिंपल कन्सेप्ट आहे. ऑड्स इन फेवर विचारला असेल एखाद्या इव्हेंटच्या तर आपण काय करायचं, रेशो तयार करायचा आहे. रेशो कोणाचा असेल तर इव्हेंट A ची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय तो न होण्याची म्हणजे A डॅश ची प्रोबॅबिलिटी. ऑड्स अगेन्स्ट विचारले असतील तर इव्हेंट न होण्याची न्यूमरेटर मध्ये असेल A डॅश ची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय इव्हेंट A होण्याची डिनॉमिनेटरला असेल. तर हा खूप सिंपल आणि छोटासा कन्सेप्ट आहे आणि याच्यावरती क्वेश्चन असतो बऱ्याच वेळा. ठीक आहे ना, पेपरमध्ये तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितलं तर बऱ्याचशा पेपरमध्ये तुम्हाला हे याच्यावरती क्वेश्चन मिळेल म्हणजे. ठीक आहे, नेक्स्ट जो पॉइंट आहे की आता उलट जायचं थोडस, की जर तुम्हाला ह्याच्या उलट दिलं असेल, तुम्हाला तो रेशो दिला असेल A टू B, ऑड्स इन फेवर वाला रेशो. ठीक आहे ना, ऑड्स इन फेवर वाला रेशो तुम्हाला दिलाय. आता हा रेशो दिला असेल A टू B, तर मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A फाइंड करायची आहे. म्हणजे इव्हेंट A च्या फेवर मध्ये जो काही ऑड्स आहे त्याचा तुम्हाला रेशो गिव्हन आहे A टू B. आपण मगाशी ऑड्स म्हणजे रेशो फाइंड केला होता, आता तो रेशो दिलाय
आणि तुम्हाला विचारलं की इव्हेंट ए ची सांगा प्रोबॅबिलिटी काय असेल, तर या केसमध्ये तो फॉर्म्युला काय बनणार आहे, ए अपॉन ए प्लस बी बनणार आहे. ठीक आहे. आणि याच्या उलट, आता उलट म्हणजे काय की जर असं गिवन असेल की ऑड्स अगेन्स्टचा रेशो तुम्हाला दिला असेल, ऑड्स अगेन्स्ट वाला रेशो हा जर तुम्हाला दिला असेल A:B आणि असं विचारलं की आता सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असेल, रेशो गिवन आहे ऑड्स अगेन्स्ट वाला, की म्हणजे तो इव्हेंट न होण्यासाठीची प्रोबॅबिलिटी अपॉन त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी असं असते ते. तर इथे काय होईल मग, ए साठी कशी फाइंड करणार आपण प्रोबॅबिलिटी, बी अपॉन ए प्लस बी फाइंड करणार. ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट ए दिला असेल, तो रेशो ऑड्स अगेन्स्ट ए वाला दिलाय, तो रेशो A:B आहे. तर ए ची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करायची आहे, बी अपॉन ए प्लस बी. ऑड्स इन फेवर दिला असेल रेशो, तर ए ची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड कराल तुम्ही, ए अपॉन ए प्लस बी फाइंड कराल. ठीक आहे. हे सिंपल सिंपल फॉर्म्युले, हा फॉर्म्युला ऑड्स इन फेवर साठी, हा फॉर्म्युला ऑड्स अगेन्स्ट इव्हेंट साठी. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील. म्हणजे ही तर झाली इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी. ए डॅश ची विचारली तर काय कराल मग, इथे उलट कराल ना, मग बी अपॉन ए प्लस बी कराल. हे ऑड्स इन फेवर साठी चाललंय. फेवर साठी काय करतो आपण, इव्हेंट ए ची सांगतो ए अपॉन ए प्लस बी, मग ए डॅश ची काय असेल, बी अपॉन ए प्लस बी. हे जर अगेन्स्ट असतील, अगेन्स्ट साठी आपण काय केलं, ए ची सांगायची असेल तर मग त्या केसमध्ये आपण काय केलं होतं, बी वरती घेतला होता, बी अपॉन ए प्लस बी बनेल. आणि ए डॅश ची पाहिजे असेल तर इथे उलट करायचं ना, मग आता वरती ए घ्यायचं आहे आणि ए अपॉन ए प्लस बी होणार आहे. यांच्या उलटे खालचे फॉर्म्युले असतील. ऑड्स इन फेवरचे फॉर्म्युले जे आहेत त्यांच्या अपोजिट काय असतील, ऑड्स अगेन्स्ट वाले फॉर्म्युले असतील. ठीक आहे. हा एक खूप सिंपल कन्सेप्ट असतो ऑड्स वाला, तो लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतील ना थोडं, ऑड्स वाले क्वेश्चन. ठीक आहे. काही नोटेशन्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे की आपल्याला क्वेश्चन मध्ये जर काय विचारलंय त्यानुसार आपण ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय. नॉट ए म्हटले की आपण काय करतो, ए डॅश, इव्हेंट ए होणार आहे म्हणजे ए, नाही होणार म्हणजे ए डॅश, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. त्यानंतर ऍटलिस्ट वन ऑफ ए अँड बी, ए आणि बी चा ऍटलिस्ट वन, एक तरी झाला पाहिजे म्हणजे युनियन. बोथ ए अँड बी म्हणजे इंटरसेक्शन. ए ऑकर्स बट नॉट बी, म्हणजे ए होतोय बट बी नाही होतोय, म्हणजे काय होईल, ए झाला पाहिजे अँड बी नाही झाला पाहिजे, म्हणजे ए इंटरसेक्शन बी डॅश त्या केसमध्ये होणार आहे. आता बी ऑकर्स बट नॉट ए, म्हणजे बी झाला पाहिजे बट ए नाही झाला पाहिजे, असं असेल ते. ठीक आहे ना. त्यानंतर निदर ए नॉर बी, म्हणजे ए पण नाही झाला पाहिजे अँड बी पण नाही झाला पाहिजे. निदर ए नॉर बी, ए पण नकोय आणि बी पण नकोय, म्हणजे ए डॅश अँड बी डॅश. ठीक आहे. त्यानंतर ऍटलिस्ट वन ऑफ ए बी सी, या तिघांचं काय होईल मग, युनियन होईल. ऍटलिस्ट या दोघांपैकी, ऍटलिस्ट मग इथे लिहिलं आपण, ऍटलिस्ट वन ऑफ ए और बी म्हणजेच ए युनियन बी. ऍटलिस्ट वन ऑफ ए बी सी तर काय होईल, ते ए युनियन बी युनियन सी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झॅक्टली वन ऑफ ए अँड बी ऑकर्स, एक्झॅक्टली वन झाला पाहिजे इव्हेंट ए आणि बी पैकी, म्हणजे काय, इथे दोन पॉसिबिलिटी ना, इव्हेंट ए होणार तर इव्हेंट बी नाही होणार, ही एक पॉसिबिलिटी झाली. एक्झॅक्टली एकच इव्हेंट झाला पाहिजे, ए झाला तर बी नाही होणार, और बी झाला तर ए नाही होणार. ठीक आहे. हे काय असेल मग, एक्झॅक्टली वन ची असेल प्रोबॅबिलिटी. त्यानंतर ऑल थ्री ऑफ एबीसी, सगळ्याचे सगळे इव्हेंट झाले पाहिजे तिन्ही पण, तर आपण काय करायचं मग, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. आणि एक्झॅक्टली टू जर विचारलं तर हे ए आणि बी झाले तर सी नाही झाला, म्हणजे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी डॅश. और ए आणि सी झाले तर बी नाही झाला, किंवा बी आणि सी झाले तर ए नाही झाला, असं करावं लागलं आपल्याला ते. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी डॅश, और ए इंटरसेक्शन बी डॅश इंटरसेक्शन सी, और ए डॅश इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. म्हणजे याच्यामध्ये दोन इव्हेंट होत आहेत, तिसरा होत नाहीये, और याच्यात पण दोन होत आहेत, तिसरा होत नाहीये, और दोन होत आहेत, तिसरा होत नाही. एक्झॅक्टली दोनच इव्हेंट झाले पाहिजे होते आपल्याला. तर याच्यामध्ये काय होईल, प्रत्येक केसमध्ये हा सी डॅश, हा बी डॅश, हा ए डॅश असं आपण इथे दाखवणार आहेत. ठीक आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. सॉरी, पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय मी, नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात. ठीक आहे. हे आपण बघितलं ऑलरेडी. अरे येस, नंबर ऑफ एक्झॉस्टिव्ह केसेस. ठीक आहे. हे थोडं लक्षात ठेवायचं, सिंपल गोष्ट ही आपण ऑलरेडी 9-10 ला पाहिलेली असतेच, की आपण काय करतो, सॅम्पल स्पेस सांगतो काय बनेल ते, की जर टॉसिंग कॉइन्स असं जर दिलं असेल की किती नंबर ऑफ कॉइन आपण टॉस करतोय. समजा आपण असं सांगितलं की एक सिंगल कॉइन टॉस केला, आपण एक सिंगल कॉइन टॉस केलाय, तर सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट किती असतील, आपण सांगतो की दोन असतील. दोनच पॉसिबिलिटीज आहेत, एक हेड आणि एक टेल. ठीक आहे ना, इथे दोनच पॉसिबिलिटी आहेत.
दोन कॉइन जर टॉस केले आपण, दोन कॉइन्स आर टॉस्ड, तिथे काय होईल, सॅम्पल स्पेस मध्ये आपण एलिमेंट किती सांगणार, तिथे आपण 4 सांगणार, पण हा 4 म्हणजेच काय 2 चा स्क्वेअर आहे, ठीक आहे ना. किंवा जर तुम्ही 3 कॉइन टॉस केलेत, 3 कॉइन्स आर टॉस्ड, देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस काय सांगायचं इथे आपण सांगतो 8, पण हा 8 म्हणजेच काय असतोय 3 क्यूब असतो खरं तर. म्हणजे काय झालं, आपण जर एक कॉइन टॉस केला तर 2 ची पॉवर 1 हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस, दोन कॉइन टॉस केले तर 2 ची पॉवर 2, टोटल पॉसिबिलिटीज, टोटल आउटकम्स किती असतील तर 4 असतील, म्हणजे 2 चा स्क्वेअर असेल. 3 कॉइन तुम्ही टॉस करताय तर टोटल आउटकम किती असतील, 2 चा पॉवर 3 असेल. सिमिलरली जर तुम्ही n नंबर ऑफ कॉइन टॉस केलेत, n नंबर ऑफ कॉइन्स, n कॉइन्स, इफ n कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, तर नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स कसे फाइंड करणार आपण, 2n हा फॉर्म्युला आपण इथे सांगणार, ठीक आहे. सिमिलरली आता डाईस साठी, एक डाईस जर तुम्ही थ्रो केलात तर आपण सॅम्पल स्पेस सांगतो 6, ठीक आहे ना, 1 2 3 4 5 6. दोन डाईस जर आपण थ्रो केले सोबत सोबत तर आपण सॅम्पल स्पेस काय सांगितलं होता 36, आपण ऑलरेडी केलाय 1 1 1 2 तो आपण 9 10 पासून करत आलोय, पण 36 म्हणजेच काय 6 चा स्क्वेअर आहे. म्हणजे इन जनरल काय होईल की जर तुम्ही n डाईस थ्रो करताय सायमल्टेनियसली तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस, टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती बनणार आहेत, तर ते 6n बनणार आहेत, ठीक आहे ना. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, हा एक फॉर्म्युला कॉइन साठी लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स कॉइन साठी काय असतील, तुम्ही जर n नंबर ऑफ कॉइन टॉस करताय सोबत सायमल्टेनियसली तर तो 2n, जर n नंबर ऑफ डाईस तुम्ही थ्रो करताय सायमल्टेनियसली तर सॅम्पल स्पेस काय बनेल 6n. जितके नंबर ऑफ डाईस तुम्ही थ्रो केले असतील तो नंबर पॉवर मध्ये घ्यायचा 6च्या, ठीक आहे ना, हे असं बनणार आहे. तर सिंपल पॉइंट्स होते सगळे हे या चॅप्टरचे. याच्यानंतर जे आपण करणार आहोत ते म्हणजे काय असेल तर या चॅप्टरचे आपल्याला काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे या चॅप्टरवरती ऍक्च्युअली क्वेश्चन कशा लेवलचे आलेले पेपरमध्ये ते आपण बघूयात. याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते करणार आहे, ठीक आहे. थोडंसं थेरिटिकल पार्ट एकदा रिवाइज करा, हे सगळं नोट करून घ्या, काय काय फॉर्म्युले आपण वापरले ते, म्हणजे हे सगळं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना कामाला येईल, ठीक आहे. थँक्यू.